मी प्रेमला कसं ओळखतो? मला दिघ्या माहितीये, मला सिद्धू माहितीये, अंतिम मधला. प्रेम कोण आहे? संस्कारी मुलगा, साधा भोळा. ऐकले तो शिव्या पण देत नाही. खरे विश्वास बसत नाही पण नाही देत. तुझे स्वतःचे मेथड काय आहे? तू समजा डिरेक्टर आहेस, तू मला एबीसी कॅरेक्टर दिलंयस, मी एबीसी रीड करणार, पण मी शेवटी डिरेक्टर कडेच येणार की तू मला एबीसी नरेट कर. सो यू आर डिरेक्टर्स ऍक्टर कम्प्लीटली. मला पर्सनली आवडलेला जो रोल आहे ना तुझा, तो आहे अंतिम मधला. आयुष दादाला एवढं मराठी येत नाही, पण बऱ्यापैकी बोलतो तो मराठी, चांगला बोलतो. पण सलमान सर थ्रू आउट अख्खं शूट जेवढे दिवस आम्ही एकत्र होतो, एकदाही हिंदी किंवा इंग्लिश मधून नाही बोललो. अख्खे दिवस प्युअर मराठी एकदम. आणि ऍक्सेंट असं वाटत होतं की अरे मराठीच माणूस आहे. तर ऍक्टरनी कोणत्या गोष्टी अवॉइड करायला पाहिजेत जेव्हा तुम्ही महेश सरांसोबत काम करता? इगो घरी ठेवायचा. हा, ते खूप प्रचंड स्ट्रिक्ट आहेत. आणि पण आहेत कधी ऑन सेट कॅमेराच्या पुढे गेला की भंकाच नाही करायचं. कॅमेराच्या पुढे भंकाच करताना सापडला की तू तिथे जागच्या जागे थांबतो. मग अख्खा सेट असो अख्खा सेट नसो, 1-on-1 सापडलास तर तू. हलती चित्रे फिल्म्स प्रस्तुत द HCF स्टुडिओ पॉडकास्टच्या या विशेष भागात आज आपण भेटणार आहोत एका अत्यंत प्रतिभावान आणि तरुण अभिनेत्याला, ज्याचं नाव आहे प्रेम धर्माधिकारी. पुण्यातल्या युवा कलाकाराने वयाच्या अवघ्या 3 वर्षापासून अभिनयाची सुरुवात करून आज मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. त्याच्या अभिनयातील सहजता आणि भावनांची सखोलता प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून जाते. प्रेम याने महेश मांजरेकर दिग्दर्शित नाही वरण भात लोणचा कोण नाही कोणच्या चित्रपटातील दिग्या ही प्रमुख भूमिका साकारून विशेष प्रसिद्धी मिळवली. त्याच प्रकारे अंतिम द फायनल ट्रुथ या चित्रपटातून सिद्धार्थ मारुती कांबळे ही भूमिका साकारून आपली बहुभाषिक अभिनय क्षमता सुद्धा स्पष्ट केली. या पॉडकास्टमध्ये त्याच्या प्रवासाबद्दल तर आपण चर्चा केलीच आहे, त्याच प्रकारे त्याच्याशी मनमोकळेपणाने गप्पा सुद्धा मारल्या. त्यामुळे हा एपिसोड शेवटपर्यंत पहा आणि नक्कीच या गप्पांचा आनंद घ्या. हा पॉडकास्ट जर तुम्हाला आवडला तर त्याला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमचा अभिप्राय आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. मी विक्रमादित्य, हलती चित्रे फिल्म्स प्रस्तुत द HCF स्टुडिओ पॉडकास्ट या 7व्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. मिस्टर प्रेम धर्माधिकारी, कसं वाटतंय? तुमचं स्वागत आहे HCF स्टुडिओ पॉडकास्ट मध्ये. थँक्यू. मग हा पहिला पॉडकास्टिंग एक्सपिरियन्स आहे? गेस्ट म्हणून दुसरा, आणि हा होस्ट म्हणून एक ऑलरेडी केली आहे. हा, कम्पीट करू शकतो आपण. मी प्रेमला कसं ओळखतो? म्हणजे मला दिघ्या माहितीये, मला सिद्धू माहितीये, अंतिम मधला. प्रेम कोण आहे? तू स्वतःला कसं इंट्रोड्यूस करशील? प्रेम सनीप धर्माधिकारी एक अपकमिंग फार्मासिस्ट आहे, जो की एक उत्तम नाही पण बरा चेसचा खेळाडू पण आहे. आणि एक चांगला अभिनेता आहे. संस्कारी मुलगा, साधा भोळा. संस्कारी मुलगावर थोडं एलॅबोरेट करशील? नाही, म्हणजे संस्कारी म्हणजे असं एकदम साधा आहे मी. मला असं उलटा बोलायला वगैरे जमत नाही. चिडचिड वगैरे मी जास्ती करत नाही. असं मी ऐकले तो शिव्या पण देत नाही. खरे विश्वास बसत नाही पण नाही देत. बसणार नाही अजिबात. नाही, ऍक्सेंट वाटून ना, ऍक्सेंट वरून तसं वाटेल, पण खरंच देत नाही मी शिव्या. ओके, मला सांग, ऍक्टिंगची आवड कशी निर्माण झाली तुझ्यामध्ये? म्हणजे ऍक्टिंगचा किडा कसा आला? आता बघ, मी तुला सांगतो, मी ज्या वेळेला 2.5 वर्षाचा होतो त्यावेळेला सगळ्यात पहिली एक डॉक्युमेंटरी शूट केली होती. अस्थमाच्या पंपची डॉक्युमेंटरी होती, ज्यात म्हणजे मला अस्थमाचा अटॅक येतो आणि मग ती मला अशी नर्स घेऊन जाते आणि ती पंप वगैरे असं लावते आणि मग अस्थमाचा पंप अशी ती ॲड होती. तर तेव्हापासून एकदम छोटी सुरुवात झाली होती तेव्हापासून. आणि मग डॉक्युमेंटरी, शॉर्ट फिल्म्स असं वाढत गेलं. मग फिल्म झाल्या, एक वेबसिरीज पण झाली, महानाट्य झाले, नाटक झाले, मग महाराष्ट्रभर फिरणं पण झालं नाटकाच्या दौऱ्यांनी वगैरे. पण छान होता एक्सपिरियन्स फार तो. आता मला तर आठवत पण नाही, ती मी ज्या वेळेला बघितली ना डॉक्युमेंटरी, तेव्हा मला कळलं की मी 2.5 वर्षाचा असताना पण मी काम केलेलं. एवढा भारी एक्सपिरियन्स होता तो. तू कोणता असा डिफायनिंग मोमेंट सांगशील की तेव्हा तुला रिअलाइज झालं की तुला ऍक्टिंग करायचंय, समोर ॲज अ करिअर परस्यू करायचं?
हा जरा अवघड प्रश्न आहे. पण असं म्हणजे लहानपणीच ठरवलेलं ऍक्टरच व्हायचंय म्हणून त्यासाठी प्रयत्न अजून पण चालूच आहेत. असं नाही म्हणणार की मी खूप मोठा ऍक्टर आहे वगैरे, अजून खूप ग्रो व्हायचंय मला. पण डिफायनिंग म्हणायला गेलंच ना तर एक महानाट्य आहे, शिवपुत्र शंभूराजे आणि शिवशाही मुद्रा भद्राय राजते. या 2 महानाट्यांमध्ये मी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज या 3 भूमिका आणि मग मधून अजून अशा मावळ्यांच्या वगैरे एंट्रीज घेत असतो. या महानाट्यातून मला असं वाटलं की मी जर हा बेस स्ट्रॉंग केला ना माझा, तर मी स्वतःला एक कलाकार, एक ऍक्टर म्हणू शकेन. कारण नाटकाला रिटेक नसतात. नाटक, महानाट्य या गोष्टींना रिटेक नसतात, ते लाईव्ह होतात. फिल्ममध्ये जर तू एखादा कट चुकला किंवा डायलॉग फंबल झाला तर तू रिटेक घेऊ शकतो. इथे नाटकाला, महानाट्याला तू रिटेक नाही घेऊ शकत. तिथे शार्प म्हणजे प्रॉपर शार्पनिंगच होतं तुझं. तिथे आपण पेन्सिल कसं शार्पनरनी शार्प केली की तिचं टोक होतं, तसं आपलं नाटकाला, महानाट्याला आपलं टोक बरोबर निघतं. तिथे आपण चुकत नाही अजिबात. एक कॉन्फिडन्स बिल्ड होतो आपल्याला की आपण हे करूच शकतो. करेक्ट. त्याची मदत कुठे होते? फिल्मला, वेबसिरीजच्या शूटला, शॉर्ट फिल्मच्या शूटला, तिथे त्याची मदत होते. कारण एकदा आपण वाचलं की नाटकाची सवय असल्यामुळे पाठ होऊन जातं लवकर आणि ती सवय लागते आपल्याला की चुकायचं नाहीये, मग रिटेक न देण्याची सवयच होऊन जाते. सो तुला असं वाटतं की जे आता येणारे जे आर्टिस्ट वगैरे असतील त्यांनी एकदा का होईना आधी नाटकापासून सुरुवात करायलाच पाहिजे, कॅमेरा ऍक्टिंग करायची किंवा फिल्म आणि वेबसिरीजचा विचार करायचा? करायलाच पाहिजे असं नाही, पण केलं तर उत्तम. केलं तर खूप उत्तम. कारण आपण असं एखाद्याला फोर्स नाही करू शकत की बाबा तू नाटकातूनच सुरुवात कर आणि तू पहिलं वक्तृत्व स्पर्धा कर, कथाकथन कर. मग तो हेच करेल ना की तू माझ्यावर लादू नाही शकत. मला जर फिल्म येते तर मी फिल्मच करणार, मी आधी नाटक का करू असं पण म्हणतात काही जण. पण केली सुरुवात ना नाटकाने तर खूप उत्तम. तिथून प्रचंड शिकायला मिळतं, खूप शिकायला मिळतं. पाठांतराची सवय होते, वागण्या बोलण्यामध्ये फरक पडतो, कॉन्फिडन्समध्ये फरक पडतो. आपल्या काय म्हणतो वाणी असते ना आपली, ती अजून जास्त शुद्ध होते. कारण वेगवेगळ्या टोनिंगने तुला बोलावं लागतं. थोडं गावाकडचं टोनिंग बोलावं लागतं, शहरी बोलावं लागतं, मग एकदम सोफिस्टिकेटेड इंग्लिश बोलावं लागतं. टोनिंगमध्ये, बोलण्यामध्ये फार चेंजेस होतात आणि त्याचा आपल्याला फायदा भरपूर आहे. असं नाही की फील्डमध्येच, इतरही बाकी ठिकाणी पण फायदा होऊ शकतो ना आपल्याला. मी तुझी एक खूप जुनी शॉर्ट फिल्म बघितली होती, पोस्टमॅन, माय डिअर पोस्टमॅन. करेक्ट. तर खूप लहान वयापासून करतोयस तू. हो. तर त्यामध्ये तुला घरच्यांकडनं कसं सपोर्ट मिळालाय आजपर्यंत? त्यांचं किती योगदान आहे तुझ्या ओव्हरऑल शार्पनिंग जे तू बोललायस ते टोक काढण्यामध्ये घरच्यांचं किती योगदान? प्रचंड. त्यांचंच सगळं योगदान आहे. मी फक्त टोक दिल्यानंतर लिहायचं काम करते ना पेन्सिल, मी फक्त लिहायचं काम केलं. संपूर्ण टोक आई वडील, मोठा भाऊ, काका काकू ह्यांनीच सगळं ह्यांनीच केलंय माझं. म्हणजे आई वडिलांचा तर सगळ्यात मोठा सपोर्ट होता. त्यांच्यापेक्षा मोठा सपोर्ट कोणाचाच नव्हता मला या फील्डमध्ये. पप्पा माझे लेखक, गीतकार, संगीतकार, गायक, निवेदक होते. त्यांनी 17 वर्ष महाराष्ट्राची लोकधारा केली. मस्त. मम्मीचं बॅकग्राऊंड पण फिल्म इंडस्ट्रीमध्ये होतं. तिच्या आजोबांचं पंढरपूरला अरुण टॉकीज नावाचं थिएटर होतं, तर त्यामुळे तिला पण थिएटरची आवड होती. पप्पा स्वतः एवढं गायक वगैरे होते, त्यामुळे त्यांनाही आवड होती. मग त्यांचं असं एक काय म्हणतो आपण स्वप्न होतं की आम्हाला मुलगा होईल, मुलगी होईल. आता मला एक मोठा भाऊ पण आहे, तो पण ऍक्टर आहे, शास्त्रीय गायक आहे. तर त्यांचं ते स्वप्न होतं की आमची जी मुलं असतील त्यांनी पण या इंडस्ट्रीमध्ये ग्रो करावं आणि सेवा करावी या इंडस्ट्रीसाठी जास्तीत जास्त. त्याच्यामुळे त्यांचा सपोर्ट खूप. आणि एक आपण म्हणतो ना की जोपर्यंत पॅरेंट्सचा हात असतो डोक्यावर तोपर्यंत सगळं व्यवस्थित चालू असतं. तो सपोर्ट मला त्यावेळेला मिळाला नसताना तर मी आज इथे अजिबात नसतो, अजिबातच नाही. तो सपोर्ट त्यांनी त्यावेळेला केला, अजूनही करतायत, म्हणून मी आहे आणि ग्रो करतोय त्यांच्या आशीर्वादाने, असं म्हणेन मी. अभिनयाबद्दल तुझी समज दिसते तुझ्या रोल्स मध्ये बघताना. जितके तू रोल्स केलेत आणि बरेचसे डायव्हर्स रोल्स पण आहेत त्यामध्ये, काही ऍड्स पण मी बघितल्यात. सो मला विचारायचं की
अभिनय शिकण्यासाठी तुला काय काय स्ट्रगल्स लागलेत? जेव्हा म्हणजे घरी तर बॅकग्राऊंड आहे अभिनयाचं, बरोबर, सो बरीचशी मदत घरच्यांकडनं पण झाली असेल, पण तुझे स्वतःचे मेथड काय आहे? जेव्हा तू कुठल्या पण कॅरेक्टरला जेव्हा तू अप्रोच करतोयस तेव्हा तू कोणत्या अप्रोचनी घेतोस त्या प्रिपरेशनला? आता बघ, जर तू अप्रोच विचारलास ना तर माझा पॉइंट ऑफ व्ह्यू सांगतो मी, मला बाकीच्यांचे घेणं नाही. मी माझा पॉइंट ऑफ व्ह्यू तुला सांगतोय. ज्या वेळेला तू समजा डिरेक्टर आहेस, तू मला एबीसी कॅरेक्टर दिलंयस, मी एबीसी रीड करणार, पण मी शेवटी डिरेक्टरकडेच येणार की तू मला एबीसी नरेट कर. कारण डिरेक्टरला जे माझ्याकडून पाहिजे ते फक्त डिरेक्टरला माहिती ना, कारण तो डिरेक्टर आहे. मी डिरेक्टर असतो तर मी स्वतःच दिलं असतं ना की मी एबीसी असंच करणार बाबा, तुला पाहिजे ते घे, असं नाही ना करू शकत मी. तो डिरेक्टर आहे म्हणून तो माझ्याकडून काढून घेणार त्याला जे पाहिजे ते. तर माझा पर्स्पेक्टिव्ह हा आहे की आपल्याला जे काही कॅरेक्टर मिळेल ते सगळ्यात पहिलं जाऊन डिरेक्टर सोबत डिस्कस करायचं, त्याकडनं नरेशन घ्यायचं की हां सर तुम्हाला कसं हवं आहे माझ्याकडून, ही ॲक्शन चालेल का, असं टोनिंग चालेल का. आता मी जेवढ्या डिरेक्टर सोबत काम केलं ना, मला एकही डिरेक्टर नशिबाने असं नाही भेटला की जो ॲक्टिंग करून घेईल. सगळे डिरेक्टर आउटस्टँडिंग मिळालेत मला आजपर्यंत. आणि सगळ्यांचं फक्त एवढंच म्हणणं आहे की स्क्रीनवर आपण जसे नॅचरल असतो ना, नॉर्मल, तसंच वागलं पाहिजे. उगाच डायलॉग दिले हे नाही करायचं. नॅचरल जसं आहे तसं राहायचं. कारण आपण मूवी वेब सिरीज कशासाठी बनवतो? कारण लोकांना फील झालं पाहिजे की हा बाबा आपल्याला फील होतंय, आपल्या रोजच्या राहणीमानासारखं वाटतंय. मग ते तेव्हाच तुम्हाला मिळणार ज्या वेळेला तुम्ही बाकीच्या कास्ट सोबत कोऑर्डिनेट करणार, त्यांच्यासोबत तुमचे बॉन्ड चांगले करणार, डिरेक्टर सोबत, रायटर सोबत बॉन्ड तुमचा चांगला असेल तर ते तुम्हाला व्यवस्थित नरेट करू शकतील. जर तुम्ही तिथे स्वतःचा अभ्यास, म्हणजे कसं सजेशन देऊ शकतो आपण फार फार तर, की मी असं करू शकतो, मला असं सुचलंय, मी हे करू का, पण मी हे करणारच, हे नाही करून चालत. कारण मग आपण त्यांच्या जागी असतो आणि ते आपल्या जागी असते ना, ते डिरेक्टर त्यासाठीच आहेत. तर मला असं वाटतं की नरेशन त्यांच्याकडून घेणं हे सगळ्यात बेस्ट आहे. तेव्हा आपण आपली ॲक्टिंग व्यवस्थित पोहोचवू शकतो लोकांपर्यंत. सो यू आर डिरेक्टर्स ॲक्टर कम्प्लिटली. काही म्हणजे बऱ्याचशा डिरेक्टर्सच्या वर्किंग स्टाईल्स वेगवेगळ्या आहेत. काही एकदम रिअलिस्टिक अप्रोचनी बघतात परफॉर्मन्सेसकडं, किंवा त्यांचं स्टोरी टेलिंग स्टाईल तसं आहे रियालिटी बेस्ड. काही डिरेक्टर्स जे आहेत त्यांना ड्रामा आवडतो स्क्रीनवरती. सो तुझं काय मत आहे की तू ऍक्टिंग जेव्हा करतोयस ऑन स्क्रीन, तेव्हा जर तुला असा डिरेक्टर भेटला ज्याला हवंय तू जास्तीत जास्त अजून ड्रामॅटिक व्हायला, एखादा डायलॉग वगैरे वगैरे, तर तू सगळ्या अप्रोचेसनं बघतोस तुझ्या प्रिपरेशनकडे? हो, मी सजेस्ट करणार की जर जास्ती ड्रामॅटिक वाटत असेल आणि मला स्वतःलाही ते ओव्हर ड्रामॅटिक वाटत असेल तर मी जाऊन सजेस्ट करू शकतो ना की सर हे जरा अति वाटतंय, हे थोडं आपण कमी नाही का करू शकत, ह्याच्यात काही 19-20 असं मी करूच शकतो ना. कारण मी पण ऍक्टर आहे आणि ते पण शेवटी एक्सपेक्ट करतात की ऍक्टरने फक्त आपलं नाही ऐकलं पाहिजे, त्यांनी स्वतःची मेहनत पण कुठेतरी दिली पाहिजे. हा, तर मग मी एवढं तरी सजेस्ट करू शकतो की थोडंसं जास्ती ड्रामॅटिक वाटतं, हे आपण कुठे कमी जास्ती करू शकतो का. हो म्हणाले तर उत्तम, नाही म्हणाले तर मग जे सांगेल ते करायचं. प्रेमच्या ऍक्टिंग बद्दल बोलायचं आणि महेश सरांचा विषय निघणार नाही असं तर होणार नाही, शक्यच नाही. तर तू कधी भेटला होतास त्यांना, म्हणजे तुझा आणि त्यांचा अप्रोच कसा झाला आणि त्याबद्दल काय सांगशील तू? 2018 मध्ये त्यांचा भाई व्यक्ती की वल्ली, पु ल देशपांडे आहेत ना आपले, त्यांच्यावर एक बायोपिक येत होता भाई व्यक्ती की वल्ली नावाने. तर त्यावेळेला त्यांना माझ्याच एजचं, हाईटचं, तशा टाईप दिसणारं कॅरेक्टर हवं होतं. आणि मग त्यांनी त्यांच्या सगळ्या डिरेक्टर्स आणि एडीज वगैरे त्यांचे जे ओळखीतले आहेत त्यांना सांगितलं की असं असं मला हवं आहे. तर मम्मीच्या ओळखीत एक खूप चांगले आहेत, म्हणजे माझे असे मानलेले मामाच आहेत ते, विशाल चांदणे म्हणून एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहेत खूप मोठे. तर त्यांच्यापर्यंत तो कॉल आला आणि त्यांनी इमिजिएट मम्मीला फोन केला की असं असं डेक्कन कॉलेजला शूट आहे मूवीचं, महेश वामन मांजरेकरांचा तो मूवी आहे, तर प्रेमचे पटकन मला फोटोज आणि बायोडाटा पाठवा. तर तो आम्ही पाठवला, तो पुढे सरांपर्यंत गेला, त्यांच्या टीमपर्यंत गेला आणि लगेच कास्टिंग कॉल आला की असं असं आहे डेक्कन कॉलेजला, एवढ्या एवढ्या वाजता या. मग आम्ही गेलो, मग तिथे शूट आमचं झालं तो सीन. त्यामध्ये मी लहानपणीच्या बाळासाहेब ठाकरेंची भूमिका करण्याचं माझं नशीब होतं आणि मग ते मी केलं. आणि त्यानंतर मग सरांनी मला एक एक
ब्रेक दिले. त्यांना असं वाटलं की माझी कुठेतरी कॅपॅसिटी आहे की मी हे पर्टिक्युलर कॅरेक्टर्स करू शकेन. मग तिथून आमचं बॉन्डिंग अजून स्ट्रॉंग होत गेलं. भाई नंतर वरण भात झाला, अंतिम झाला, 1962 वॉर इन द हिल्स आणि आता लास्ट इयर जुनं फर्निचर. जेव्हा फर्स्ट टाइम तो ऑनसेट भेटलास त्यांना, तेव्हा त्यांचा म्हणजे एक्सपिरियन्स डिरेक्ट ऑरा कसा होता त्यांचा, डिरेक्टिंग एक्सपिरियन्स कसा होता? अरे आपण एखाद्या व्यक्तीबद्दल ऐकून असतो बघ, म्हणजे पर्सनली नाही ओळखत आपण, पण आपण ऐकून असतो एखाद्या व्यक्तीबद्दल की हा व्यक्ती असा असा आहे. तर आम्ही नातेवाईक वगैरे ह्यांच्यामध्ये आपण पहिलं कळवतो ना की हे अरे महेश वामन मांजरेकरांच्या मूवीसाठी झालंय, आपण एक्सायटेड असतो त्यावेळेला. तर मग आम्हाला असंच आलं होतं की थोडं असं सिन्सिअर आहात, ते खूप प्रचंड हो स्ट्रिक्ट आहेत आणि असं पण आहेत. कधी ऑन सेट कॅमेराच्या पुढे गेला की भंकाच नाही करायची. कॅमेराच्या पुढे भंकाच करताना सापडला की तू तिथे जागच्या जागे थांबतो. मग अख्खा सेट असो अख्खा सेट नसो, 1 on 1 सापडलास तर तू तर मग झालंच. मारतात का? नाही मारत वगैरे नाही, तेवढं नाही. पण रेज आता डिरेक्टर आहे ना, तो अख्खी टीम अख्खा सेट त्याचा टाइम एका शॉटसाठी देत आहे. तर मग एखादा आर्टिस्ट कॅमेरा समोर जाऊन भंकस करत असेल तर कसं चालणार ना. तेवढं फक्त त्यांना आवडत नाही. एक वेळ तू रिटेक घे, तिथे चूक, ते तिथे तुला समजावतात. पण तिथे जाऊन जर तू टाइमपास केला बाबा लेन्स समोर जाऊन की माझ्यावर फोकस घ्या वगैरे असं काही केलं किंवा जोक वगैरे मारत बसला, रिहर्सल करायचे सोडून, मग सापडलं की तू संपला. तिथे ते थोडंसं चिडतात, अगदीच म्हणजे टोकाला नाही जात, थोडंसं चिडतात. पण खूप खूप आणि खूप साधेत, प्रचंड साधे. इतर वेळी अजिबात चिडत नाहीत, खूप गोड बोलतात. विश्वास नाही बसणार तुला, मला वाटतं तुझ्याकडे बघून, पण तुला सांगतो खूप साधे आहेत, प्रचंड साधे आहेत. माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे, मी त्यांच्यासोबत राहिलोय खूप खूप दिवस. तर प्रचंड साधं व्यक्तिमत्व आहे ते. कशाचाच कुठल्याच गोष्टीचा गर्व नाहीये की बाबा मी एवढा मोठा डिरेक्टर वगैरे, नाही काहीच नाही, अजिबात नाही. आणि एक मला त्यांची खासियत खूप आवडते. ॲक्टर्सला आहेत ना, ते स्क्रिप्ट डिस्ट्रीब्यूट एकदम लवकर नाही करत. म्हणजे आपलं रिडिंग वगैरे असतं, ते सगळं असतं, पण सीनच्या वेळेला आहे ना प्रॉपर अशी एक बैठक असते. आता मी 1962 वॉर इन द हिल्स केली ना, तर आमची अशी खुर्च्यांची बैठक असायची. सेंटरला महेश सर आणि आजूबाजूने आम्ही सगळे आर्टिस्ट असायचो. स्क्रिप्ट असणार प्रत्येकाच्या हातात आपापली. महेश सर सीन नरेट करणार, असं 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 आहे, XYZ करायचं आहे. आणि मग पहिला हा एंटर होईल, मग तू यायचं, तुझे डायलॉग घ्यायचे. आणि मग डायलॉगची रिहर्सल होणार की कसं टोनिंग घ्यायचं, व्हॉइस मॉड्युलेशन सकट सगळं प्रॉपर इन डिटेल रिहर्सल होणार. मग झाली तर कॅमेराच्या इथे एक रिहर्सल, नाही तर डायरेक्ट टेक होतो. आणि त्याचा फायदा काय होतो, एवढ्या भारी नरेशनमुळे ना रिटेक होत नाहीत अजिबात. झाला चुकून कधीतरी एखादा रिटेक झाला की नाही का, स्लिप ऑफ टंग झाला किंवा चुकून कॅमेऱ्यात बघितलं गेलं, तेवढाच एखादा रिटेक होतो. पण तो पण मला नाही आठवत मी कधी बघितलेला आहे रिटेक. म्हणजे शूटच्या आधीचं जे रिहर्सल आहे तुमचं, त्यामध्येच पूर्ण करून घेतलं जातं त्यामध्ये, की नंतर तुमच्या परफॉर्मन्स मध्ये काही होऊ नये, नाही मायनर ग्लिचेस सोडून. नाही. राईट. भंकस मध्ये अजून काय येतं, म्हणजे तू जेव्हा ऑन कॅमेरा करतोस तिथं त्यांच्या डिरेक्शन मध्ये, तेव्हा ऍक्टरनी, आणि जर त्याला माहिती नाहीये महेश सरांचं डिरेक्शन कसं आहे, तर ऍक्टरनी कोणत्या गोष्टी अवॉइड करायला पाहिजेत जेव्हा तुम्ही महेश सरांसोबत काम करताय? इगो घरी ठेवायचा, सेल्फ कॉन्फिडन्स घेऊन यायचं. कारण ते महेश सर आहेत, तिथे आल्यावर सेल्फ कॉन्फिडन्स ढासळतो त्यांच्या समोर आल्यावर, की शब्दच निघत नाही रे तोंडातून, की पहिलं बोलायला सुरुवात कशी करायची जेव्हा तू पहिल्यांदा भेटतोस ना त्यांना. आणि त्यात जर तू ऑन सेट भेटलास तर मग हिंमत होतच नाही की जाऊन अप्रोच करून बोलावं. इगो तर घरीच ठेवून यायचा. आणि सजेशन्स सरांसोबत तू डिस्कस करू शकतो, त्यांना ते खूप आवडतं. की जर तुझ्या डोक्यात काही आलं सीनच्या वेळेला की सर मी ही ऍक्शन घेऊ का, असं जाऊन त्यांना विचारायचं, त्यांना ते खूप आवडतं. ऍडिशन्स वगैरे त्यांना प्रचंड आवडतात. मी म्हणजे माझ्या एक्सपिरियन्सवरनं मी सांगतोय तुला. आणि सभ्य वागायचं व्यवस्थित, उगाच शायनिंग विनिंग नाही करायची, मी एवढं केलंय, मी तेवढं केलंय आणि मी वन टेक करेन वगैरे, असा ओव्हर कॉन्फिडन्स त्यांना
अजिबात आवडत नाही, अजिबात. ओव्हर कॉन्फिडन्स त्यांना दिसलं की ते सरळ बोलतात, ओव्हर कॉन्फिडन्स नाही दाखवायचा, सरळ. ते एक त्यांना अजिबात आवडत नाही. बाकी नाही, बाकी ते सगळं करून घेतात. तुला कळत पण नाही की तू, म्हणजे आता मी एवढे सगळे फिल्म केलेत ना त्यांच्यासोबत, मला एकदाही असं जाणवलं नाही की मी असं म्हणजे नाही का एकदम लेजेंडरी डिरेक्टर सोबत काम करतोय हे मला माहिती आहे, पण हे त्यांनी कधी समोरून फील नाही होऊ दिलं की मी लेजेंडरी आहे. त्याच्यातच कळतं की ते लेजेंडरी आहेत. हा फरक पडतो. जर आपण उगाच अति शहाणपणा करायला गेलो किंवा इगो दाखवायला गेलो ना, तर प्रत्येक जणच नडतं. ना की असं नाही की महेश सरांसमोरच, प्रत्येक जणच आपला इगो खाली पाडतो. काही झालंय असं सेटवर की ओरडा खावा लागलाय तुला कधी त्यांच्याकडून? ओरडा 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 मला आठवायला लागेल रे. हा, एकदा झालं होतं, म्हणजे ओरडा नाही खाल्ला मी, पण माझ्यामुळे रिटेक झाला. ते मला एवढा अजून पण गिल्ट होतो रे, कारण मला स्वतःला रिटेक नाही आवडत. झालं काय, जुना फर्निचरचा ओपनिंग सीन होता आणि तो आमच्यापासूनच ओपन होतो, मी आणि वरद नागवेकर, आमच्या दोघांपासूनच तो ओपन होतो सीन. आणि सीन असा आहे की आम्ही लगोरी खेळतोय, तो त्या साईडला थांबलाय, मी या साईडला थांबलोय. माझ्या इथून वरनं कॅमेरा आहे असा, आणि एक खालून एक कॅमेरा आहे मागनं, कारण समोरून गाडी येते वरदच्या मागून, आणि मग वरद वरनं फोकस शिफ्ट होऊन गाडीवर येणार आहे आणि ती गाडी पुढे येणार आहे, मग आमचे रिएक्शन आणि कट. बस एवढा साधा सिंपल सीन होता. आणि त्याच सीनमध्ये मास्टरला इकडून टॅक्सीमधनं सर पण येतात, सरांची पण एंट्री होती. आणि आता कॉल असतात ना की हा बाबा बॉल टाकलाय, कॉल जाणार, मग तिकडनं ती गाडी येणार, ती गाडी थोडीशी पुढे आली, ते कॉन्व्हर्सेशन झालं की या गाडीला कॉल येणार, मग ही गाडी पुढे येणार. आणि हे सगळं आमच्या लगोरीवर डिपेंड होतं, कारण पहिल्या गाडीचा कॉल आल्याशिवाय दुसऱ्या गाडीचा कॉल येणारच नाही. मजा एवढी भारी, वरदनी बॉल मारला, पहिलाच टेक होता आणि मी नाही का हा चला होईल, पहिला टेक आहे, काय टेन्शन नाही. वरदनी बॉल मारला, लगोरीवरनं बॉल हुकला आणि माझ्या शेजारी आला. मी असा केला, कोंबडी पकडल्यासारखा असा, तो सरळ हातातनं गेला टॅक्सीच्या खाली, कट. तिकडनं ती गाडी आलीये फ्रेम मध्ये, पुढचा सीन तिथं चालू आहे, मी काय करतोय टॅक्सीच्या खाली असा असा बॉल शोधतोय. सरांनी टॅक्सीची काच खाली घेतली, सापडतोय का बॉल, सापडतोय, एवढंच विचारलं, एक बॉल नाही पकडत आहेत प्रेम असं म्हणाले. तिथेच एवढा घाबरलो होतो मी, म्हटलं अख्ख्या सेट समोर शिव्या पडतील मला. पटकन बॉल शोधला, सॉरी सर सॉरी, आत्ता करतो. पटकन गेलो, तिथे पोझिशनला थांबलो, सेकंड टेक डन, सेकंड टेकला लगेच झालं. तेवढाच एक, आणि एक वाक्य जरी निघालं ना अरे त्यांच्या तोंडातून, धडकीच भरती की खातोय शिव्या, धडकीच भरती खरंच. म्हणजे भारी जरी केला असेल ना, आणि फॉर एक्झाम्पल ते तुला कॉम्प्लिमेंट द्यायला येत आहेत, तरी आता समोरनं महेश सर चालत येत आहेत रे तुझ्याकडे, तुला धडकी नाही भरणार. मला तेच झालं, सापडतोय बॉल सापडतोय, म्हणलं मेलो, आज मेलो मी. पण नशिबाने ते काही बोलले नाही, ते म्हणाले चल व्यवस्थित कर व्यवस्थित कर. मग त्यांची टॅक्सी रिव्हर्सला गेली, ती गाडी रिव्हर्सला गेली, आणि मग सेकंड टेकला मस्त झाला. क्रू मध्ये कसं असतं वातावरण, म्हणजे सगळे असे घाबरून असतात प्रॉपर का, कोऑर्डिनेशन कसं होतं? नाही नाही, एकदम पट्टीचं कॉन्व्हर्सेशन असतं त्या लोकांचं, म्हणजे त्यांच्यातले कॉल आहेत ना ते तुला समजणार पण नाही, एवढ्या क्लेवरली कॉल देतात ते एकमेकांना. आणि क्रू मध्ये असे हे नसतेच, सीनच्या बाहेर चेष्टा मस्करी वगैरे चालते, सीनच्या वेळेला सेट शांतच असतो, प्रत्येक ठिकाणी तसंच असतं. पण सीनच्या व्यतिरिक्त मस्त असे लाईट दादांसोबत जोक वगैरे होतात, मेकअप दादांसोबत गप्पा होतात, ते सगळं, त्याला फार मजा असते, त्याला पण मजा असते फार. मला पर्सनली आवडलेला जो रोल आहे ना तुझा, तो आहे अंतिम मधला, ठीक आहे. म्हणजे शेवटच्या सीन पर्यंत तुझं जे होतं ट्रान्झिशन, मूळ मुशी पॅटर्न मधला सीन पण मी पाहिलाय, पण अंतिम मध्ये तुझ्या चेहऱ्यावरती जे भाव दिसतात ना गोळी मारल्यानंतरचे, खूप स्पेशल वाटले मला ते. ओके, आणि अंतिम कसा भेटला तुला, मला त्याबद्दल विचारायचंय. अंतिम मला महेश सरां थ्रूच भेटला. तो त्यावेळेला काय झालं, वरणभात नाही 1962 केली होती त्यावेळेला, आणि अंतिमचं कास्टिंग चालू होतं, आणि SK फिल्म्स मधनं फोन आला
त्या ताईचं नाव आठवेना मला आता, पण तिचा फोन आला आईला दुपारी की असं असं आहे, सलमान खान फिल्म्स प्रोडक्शनमधनं बोलतोय आम्ही, आणि अशी अशी फिल्म आहे, तर त्यासाठी प्रेम सनीप धर्माधिकारी तुमच्या मुलाचा एक रोल फिक्स झालाय. आता सलमान खान फिल्म्स ऐकून ढगात, कॉन्फिडन्सच ढगात आमचा. आम्ही अशी आई शपथ असं झालं होतं आम्हाला. आणि मग ते म्हणाले की पुढच्या कोऑर्डिनेशनसाठी तुम्हाला महेश मांजरेकर सर तुमच्याशी कोऑर्डिनेट करतील, त्यांनी आम्हाला फक्त तुम्हाला एक फोन करायला सांगितला होता. सरांनी मुद्दाम सांगितलं असेल ना की मी फोन नाही करणार, तुम्ही फोन करा, त्याला फील होतं. आम्ही खुश, म्हणलं आई शपथ, महेश सरांनी डायरेक्ट सलमान खान फिल्म्स मध्ये घेतलं मला. आणि मग नंतर सरांशी कोऑर्डिनेशन झालं, मग तेव्हा कळलं की असं असं आहे आणि स्टोरी तीच आहे, काही सीन्स वेगळे असतील आणि तिथे ज्यांनी रोल केला होता तो रोल मी करणार आहे इकडे. आणि आम्ही असं झालं की कॉम्बो, महेश सर, सलमान खान, सर, आयुष शर्मा, म्हणलं कॉम्बोच मिळालाय, एक नंबर काम झालेलं आहे. आणि मग अंतिमचं शूट, मजा आली. अंतिमच्या शूटला एवढं एन्जॉय केलंय ना मी, एवढं एन्जॉय, म्हणजे बॉलिवूडचा माझा पहिला एक्सपिरियन्स होता तो, पण मी प्रचंड एन्जॉय केला. कारण तिथे सेटवर वातावरण एकदम चिल, निवांत वातावरण, नाही का, उगाचच हाईप नाही करून ठेवत कोणी की आपल्याला करायचंय असं नाही. एकदम जेवढं चिलमध्ये मी तिथे एक शिकलो महेश सरांसोबत काम करताना, एवढ्या सगळ्या फिल्ममध्ये जेवढं थंड डोक्याने काम करणार ना तेवढं दुपटीच्या स्पीडनी काम होणार. जेवढं तू हायपर होऊन काम करतो ना तेवढं तू चुकतो आणि 3 पट कमी स्पीडने तुझं काम होतं. हे मी ऑब्झर्व केलं त्याच्यामध्ये. आणि अंतिमला तेच झालं, निवांत एकदम सगळं व्यवस्थित, एक एक सीन शेड्यूलनुसार लागत होते, तसे सीन शूट होत होते. आणि मग काय ॲज युज्युअल सगळे आता स्टारकास्ट असल्यामुळे रिटेकचा तर संबंध नाही. आता एवढे मोठी लोक आहेत ते कुठले रिटेक देणार ते, आणि चुकायचा सवालच नाही त्यांचा. मग ते एक भारी होतं. आणि सलमान सरांसोबत जर तू म्हणलंस तर ते एक बॉन्डिंग फार भारी होतं, सलमान सर आणि आयुष शर्मा, आयुष दादा सोबतचा. कसा होता त्यांच्यासोबतचा एक्सपिरियन्स? खूप प्रचंड छान. आणि माझ्या आयुष्यातली एक भारी गोष्ट म्हणता येईल की त्यांच्यासोबत मी जे काही 10-15 दिवस शूट केलं दोघांसोबत, आयुष दादाला एवढं मराठी येत नाही, पण बऱ्यापैकी बोलतो तो मराठी, चांगला बोलतो तो. मराठीतनं बोलायला ट्राय करायचा, मग एखादा शब्द अडखळला की तो हिंदीतनं बोलायचा. पण सलमान सर थ्रू आउट अख्खं शूट, जेवढे दिवस आम्ही एकत्र होतो, एकदाही हिंदी किंवा इंग्लिशमधून नाही बोलले. अख्खे दिवस प्युअर मराठी. तुझ्यासोबत का? माझ्यासोबत. बाकीच्यांचं मला माहित नाही, माझ्यासोबत प्रॉपर मराठीतून बोलले एकदम. आणि ऍक्सेंट असं वाटत होतं की अरे मराठीच माणूस आहे. कसा भाऊ? हा. आणि आलोच ना सेटवर, मी नाही का, सर गुड मॉर्निंग, अरे भाऊ गुड मॉर्निंग भाऊ, झालं का, नाश्ता विष्टा करून आलास का, इथूनच सुरुवात. एकदम असं फील नाही होऊ दिलं की मी सेलिब्रिटी सलमान खान आहे, असं फील नाही होऊ दिलं. एकदम खांद्यावर हातबीत टाकून आम्ही चालत फिरत होतो, फुल एकदम भारी चालू होतं सगळं. आणि त्यांना दोघांना माझी ऍक्टिंग एवढी आवडली, आयुष दादाला आणि सलमान सरांना. दुसऱ्याच दिवशी मला PlayStation 4 गिफ्ट केला त्यांनी, दुसऱ्याच दिवशी. ते पण त्यावेळेसचं PS4चं सगळ्यात अप्पर एडिशन होतं ते. मी म्हणलं झालं, PS पण ऍड झालं, आता गेम खेळायला मी मोकळा. म्हणलं एवढं मोठं गिफ्ट, ते पण एवढ्या मोठ्या सेलिब्रिटीकडनं मला मिळणं आणि ऍक्टिंगसाठी मिळणं ही खूप माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. कारण हे बघ, कॉम्प्लिमेंट आपल्यासाठी मोठी गोष्ट असतेच एखाद्या आर्टिस्टकडून, भले मग तो मोठा आर्टिस्ट असो, नवीन आर्टिस्ट असो किंवा आपल्या बरोबरीचा आर्टिस्ट असो. कॉम्प्लिमेंट ऍक्टिंगसाठी मिळणं ही प्रत्येकासाठीच मौल्यवान गोष्ट असते. आणि ती कॉम्प्लिमेंट अशा पद्धतीने मिळणं ही माझ्यासाठी नवीन होतं. आजपर्यंत मला लोकांनी कशी कॉम्प्लिमेंट दिली, अरे तू खूप भारी ऍक्टर आहेस, तू खूप मोठा ऍक्टर होणार आहेस, तुला आमचे आशीर्वाद आहेत. एकदा मी जिवंत देखावे पण करायचो, तर तेव्हा मी छत्रपती संभाजी महाराजांचा रोल करायचो. ओके. तर मी कुठला सीन करायचो, महाराज आणि संभाजी महाराज आग्र्याला गेले होते ना, शिवाजी महाराज संभाजी महाराज, आणि संभाजी महाराज औरंगजेबाला उलट वगैरे बोलले होते, तर तो सीन आम्ही करायचो. आणि मी तो सीन करायचो की
हे शिर फक्त आऊसाहेबांसमोर आणि आई तुळजाभवानी समोरच झुकणार, बाकी कोणासमोरही नाही, असा डायलॉग मारून शिवाजी महाराज माझे हात पकडायचे आणि आम्ही दोघं डायरेक्ट तावात निघून जायचो. एवढाच सीन असायचा माझा. आणि तो एक सीन एवढा काकूंना आवडला, एका काकूंना, त्यांनी त्यावेळेला मला 1 रुपयाची नोट दिली, जी मी माझ्या घरी भगवद्गीता आहे माझ्या भावाची, त्याच्यामध्ये मी ती जपून ठेवली अजून पण. आणि त्यांनी मला त्यावेळेला सांगितलं होतं, ही 1 रुपयाची नोट ठेव, ह्याच्याने मी तुझ्या लक्षात राहीन आणि माझी कॉम्प्लिमेंट तुझ्या लक्षात राहील की तू खूप सक्सेसफुल आणि डाऊन टू अर्थ ॲक्टर होणार. ही कॉम्प्लिमेंट त्यावेळेस दिलेली माझ्या अजून लक्षात आहे. अशा मी तुला सांगतोय की अशा कॉम्प्लिमेंट्स फार कमी जण देतात तुला. प्रत्येक जण येईल तुझ्याकडे की तू खूप भारी ॲक्टिंग करतोस, तुझी ही स्टाईल चांगली आहे, पण 1 रुपयाची नोट देणं, PlayStation 4 देणं किंवा पर्सनली येऊन भेटून सांगणं, या प्रत्येक कॉम्प्लिमेंटमध्ये फरक आहे. आपल्याला प्रत्येक कॉम्प्लिमेंट मिळाल्यावर खूप भारी वाटतं की आपण काहीतरी अचीव्ह केलंय, की आपल्याला एवढी चांगली कॉम्प्लिमेंट मिळते. सलमान सरांचं किंवा आयुषचं पण जर डेडिकेशन बघितलं आपण, ते ऑन स्क्रीन दिसतं अंतिम मध्ये, राईट? महेश सरांनी पण एक रोल केलाय तिथं. सर, तू त्यांच्याकडनं काय शिकलायस जेव्हा या लोकांसोबत काम करतोस? महेश सर झालं, सलमान सर झालं. महेश सर तर ॲज अ डिरेक्टर, पण ॲज अन ऍक्टर तू सलमान सरांकडनं आणि आयुषकडनं काय शिकलायस तू अंतिमच्या पूर्ण तुझ्या प्रवासामध्ये? त्या दोघांकडून आहे ना, म्हणजे आयुष दादाकडनं मी एक शिकलो की त्यांनी जे वर्कआउटवर आणि त्याच्या ऍक्टिंगवर जे काय म्हणतो आपण, खूप कमेंडेबल काम मेहनत जी घेतली त्यांनी त्याच्या ऍक्टिंग स्किल्सवर असेल किंवा वर्कआउट, त्याची बॉडी बघितली असेल तो अंतिम मध्ये. नक्कीच. मी जेव्हा पण त्याला सेटवर किंवा हॉटेलवर असल्यावर फोन करायचो ना, अरे भाई मेरे वर्कआउट करावं, बोल ना भाई, इथूनच सुरुवात व्हायची जेव्हा पण फोन करू. तर त्याच्याकडनं मला एक शिकायला मिळालं की वर्कआउट कंटिन्यू ठेवलं पाहिजे. जर आपल्याला एखाद्या कॅरेक्टरसाठी आपण मेहनत घेतोय तर 2 दिवस वर्कआउट केलं, 3ऱ्या दिवशी झोपला, असं नाही. रोज वर्कआउट केलं, कंटिन्यू वर्कआउट केलं. सीनच्या वेळेला आपण स्क्रिप्ट व्यवस्थित वाचली, पर्सनली जाऊन रिहर्स केली ॲक्टर्स सोबत. आणि मी एक बघितलं की आयुष दादा असो, सलमान सर असो, महेश सर असो, ते आहेत ना असं हे नाही करत, हेजिटेट करत नाहीत अप्रोच करताना की हा बाबा हा ॲक्टर आहे, तर ह्याच्यासोबत जाऊन मी रिहर्सल कशी करू. जातात खुर्ची येऊन मस्त, हा चल रिहर्सल, मग रिहर्सल होते. मी ते शिकलो की अप्रोच करायला घाबरलं नाही पाहिजे किंवा हेजिटेशन नाही आलं पाहिजे की अरे मी ह्याच्याकडे कसा जाऊ किंवा मी ह्याच्याकडे जाऊ शकतो का. हे एक मी शिकलो. महेश सरांकडनं शिकायचं झालं तर मी शिकलो की तेवढी नॅचरल ॲक्टिंग करायची. ॲक्टिंग करण्याचा आव नाही आणायचा उगाच की मी ॲक्टर आहे म्हणून बळजबरी ओढून ताणून ॲक्टिंग केली, असं नाही करायचं. जेवढं जमेल तेवढं नॅचरल, एकदम स्मूथ ॲक्टिंग करायची आणि रिटेक कमी घ्यायची. ते नॅचरल रिॲक्शन्स तुझ्या दिसतात थ्रू आउट द सीन्समध्ये, महेश सरांच्या मूवीजमध्ये पण. तू जर तुझा जितका पण झाला आता इंडस्ट्रीमधला एक्सपिरियन्स बघायला गेलं तर, इतक्या लहान वयामध्ये तू इतकं काम केलंय ऑलरेडी, तुला जर परत सुरुवात करायची झाली कधी, तर तू सगळ्यात आधी कोणत्या गोष्टींवरती फोकस करशील, कोणते स्किल्स अक्वायर करण्यासाठी प्रयत्न करशील? भाषेचं प्रभुत्व पहिलं, नवीन भाषा. कोणती नवीन भाषा शिकलायस तू? शिकतोय जर्मन. ओके. हां, जर्मन शिकतोय. मला 11वी-12वी पण होती. जर्मन शिकतोय. इंग्लिशवर पण अजून, इंग्लिश आणि हिंदीच्या ॲक्सेंटवर मला वर्कआउट करायचं आहे अजून. अजून मी काय बरं, मला आता असं सुचेना असं पटकन काय सांगावं. एक छान एक्सरसाइज सांगू शकेन मी तुला की काही वेळेला बघ आपण असं बोलताना असं होतं बघ, आपलं अडकतो आपण बोलताना किंवा फंबल होतो आपण. फंबल वेगळं आणि अडकणं वेगळं. एखादा दुसरा शब्द बोलणं किंवा बोलताना अडकणं, हे जर करायचं नसेल ना तर एक खूप मस्त एक्सरसाइज आहे. पेन्सिल असते ना, सिस पेन्सिल, तोंडात आडवी धरायची आणि आता मी हे करतो,
बाकीच्यांना काय करायचं असेल, काय बोलायचं असेल, कुठलं स्तोत्र, मी काळ भैरवाष्टक वाचतो. तोंडात आडवी पेन्सिल धरून काळ भैरवाष्टक वाचायचं. त्याच्यात काय होतं, संस्कृत श्लोक आणि शब्द असल्यामुळे ना तुझं तोंड वाईड ओपन होतं, जिभेची हालचाल व्यवस्थित होते आणि तुझे शब्द उच्चार आहेत ना त्याच्यावर अभ्यास खूप छान होतो. शब्द उच्चार स्पष्ट होतात अजून, आणि बोलण्यामध्ये पण कॉन्फिडन्स भरपूर येतो. त्याची पण मी जास्ती प्रॅक्टिस करेन जर परत सुरुवात करायची झाली तर. पुस्तकं अजून जास्ती वाचेन, जेवढी मी वाचतो त्यापेक्षा अजून वेगळ्या वेगळ्या विषयांमधली वाचेन, जॉनर्स वेगळे वेगळे बघेन. आणि अजून काय बरं करेन मी, झोप घेईन व्यवस्थित, झोप भरपूर घेईन, नवीन एनर्जी, कारण भरपूर लागेल ना मला. जर मी झोप जेवढी घेणार तेवढी एनर्जी मला जास्ती येणार. आत्ता कसं फार्मसीचा अभ्यास असल्यामुळे थोडी कमी झोप होते, असं नाही की नाहीच होत, पण थोडी कमी होते जेवढी माझी रेग्युलर असते. मी प्रचंड आळशी माणूस आहे, मला झोप खूप लागते, तर ते झोपेचं एक करेन मी. अजून जे जे कलाकार आहेत त्यांच्याशी जास्तीत जास्ती अजून किती कॉन्टॅक्ट ठेवता येईल, त्यांच्याकडनं अजून किती पुस्तकं असतील किंवा काही टिप्स असतील की कसं स्टेजवर बिहेव करायचं एखाद्या एंट्रीला गेलो. कारण जरी मी नाटक महानाट्य करत असलो तरी जर मला नवीन कॅरेक्टर आलं तर ते मला शिकावंच लागणार ना. मी नाटक एवढी वर्ष झाली करतोय म्हणजे ते कॅरेक्टर मला येईलच असं नाही, ते मला शिकावंच लागणार. तर त्याच्यावर मी अजून अभ्यास करेन. एक दिवाकरांच्या नाट्यछटा म्हणून एक खूप छान पुस्तक आहे, त्याच्यात सगळ्या नवरस जे आहेत त्या सगळ्या रसांची माहिती, त्या एक्सप्रेशन्स, ते सगळं इन डिटेल लिहिलेलं आहे. ते पुस्तक, त्याचा अजून छान अभ्यास करीन. आणि एक खूप छान ट्रिक आहे, ऑडिशन वगैरे आलं ना की मी काय करतो, ऑडिशन आधी आहे ना आरशासमोर परफॉर्म करतो. कारण घरी जर मी शूट करत असेल ना तर मम्मी किंवा भाऊ करतो शूट, आणि मम्मीने बघितल्याशिवाय ऑडिशन पुढे जात नाही. आणि आत्ता म्हणजे ते आधी होतं तसं. आता कसं आहे, आता माझी पहिली ऑडिशन मी सरांना दाखवतो, सरांकडनं सर्टिफाय करून घेतो ऑडिशन, आणि मग म्हणजे सर म्हणजे महेश सरांकडनं सर्टिफाय होते ऑडिशन, मग ती पुढे जाते जिथून मला आलेली आहे ऑडिशन तिथे. आणि मग तेच त्या ऑडिशनच्या वेळेस माझा प्रचंड टाइमपास असतो, तो मी कमी करणार. आरशासमोर जाऊन मी ऑडिशन यासाठी करतो कारण स्वतःचं तोंड बघायला पहिल्यांदा हिंमत लागते, ऍक्सेप्टन्स लागतो की आपल्याला स्वतःचं तोंड बघायचंय. ती मनाची तयारी करून जातो मी आरशासमोर. नंतर ज्या चुका होतील त्या होतील. कारण काय होतं रे, तू आत्ता सेल्फी कॅमेरा उघड, स्वतःचं तोंड बघ, हसायला येतं. 90% लोकांचं हेच होतं, हसायला येतं. मग सिरियस ऑडिशन जर करायचं आणि ते जर मी आरशासमोर जाऊन करणार आहे, पहिला जाऊन जर तिथे हसलो ना तर अख्खा बोऱ्या वाजेल मूडचा. मग त्याच्यावर एक चांगला अभ्यास करेन मी अजून, की आरशासमोर जाऊन अजून शार्पनिंगनी मी प्रॅक्टिस कशी करू शकेन. सॉरी होता सगळं. पुस्तक वाचतोस तू? हो, आत्ता कादंबरी चालू आहे माझी. कोणती? श्रीमान योगी. मस्त. श्रीमान योगी म्हणजे कितपत वाचली असते? आत्ता तरी मी कुठपर्यंत आलोय मला आत्ता आठवेना मला, कारण मी ह्याच्यामुळे सेकंड सेशनल लास्ट मंथ होती माझी एक्झाम, त्याच्या आधी ती पेपरमध्ये रॅप करून मी ठेवली व्यवस्थित माझ्या शोकेसमध्ये. तरी मी कुठपर्यंत आलो होतो बरं, नाही रे मला आठवेना. ठीक आहे, नो इश्यू. तू तुझ्या ऍक्टिंग प्रिपरेशन मध्ये जी पुस्तकं वाचली आहेस, कारण मी बऱ्याचदा ऐकले की ऍक्टर्सना अपार्ट फ्रॉम द ऍक्टिंग त्यांना सायकोलॉजी, फिलॉसॉफी, लिटरेचर या सगळ्यांचा पण अभ्यास करायला लावतात. मोस्ट ऑफ द फिल्म इन्स्टिट्यूट्स मध्ये पण लावतात. सो तू कधी असा विचार केलाय की तुला इन्स्टिट्यूट जॉईन करायचंय, किंवा तू लिटरेचर मध्ये काय काय वाचलंय तुझ्या ऍक्टिंग प्रिपरेशन मध्ये पण? नाही तसं तर म्हणजे मी असा काही विचार केला नाही अजून तरी. माझं वयच 19, मी काय एवढा डीप विचार करणार आहे की मी इन्स्टिट्यूटला राहील, असा विचार तरी अजूनपर्यंत केला नाहीये मी. पण पुस्तकांमध्ये म्हणायला गेलं तर मी नाहीच रे, ऐतिहासिकच जास्ती वाचली आहेत मी. आणि ऐतिहासिक सोडलं तर मी 2च वाचली आहेत. एक ययाती म्हणून एक आहे, ययाती, आणि एक आत्ता वाचतोय मी पण अजून
असं एवढं वाचायला नाही घेतलं. एक हॉरर स्टोरीजचं पुस्तक आहे, भुकेली रात्र म्हणून. ते मला हॉररमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. भीती वाटते खूप, पण मस्ती आहे मला हॉरर जॉनरशी. ते एक वाचतोय मी आत्ता. असं एवढ्या इंटरेस्टने नाही, कारण जर मी पुस्तक, माझा एक आहे प्रॉब्लेम, मी जर पुस्तक वाचायला बसलो ना तर मी एखादा चॅप्टर किंवा स्पेसिफिक अमाऊंटपर्यंत पुस्तक कंप्लीट केल्याशिवाय मी दुसरीकडे कुठेच लक्ष देत नाही. तसं जर मी आत्ता केलं तर माझ्या एक्झामच्या अभ्यासावर प्रचंड इफेक्ट होईल त्याचा, जे मला नुकसानदायक आहे. पुस्तक माझ्याकडे आहे, 2 महिन्याने एक्झाम झाली की मी ते वाचू शकतो. ते एक चालू आहे माझं. तुझं जे इनर सर्कल आहे, ज्यांच्या समोर तू एक्सप्रेसिव्ह असतोस इमोशनली, विदाउट एनी फिल्टर, विदाउट एनी जजमेंट, त्यामध्ये कोण येतात? मोठा भाऊ शिवम दादा, वेदांत दिलीप खांबे, वेदू खूप जवळचा मित्र आहे तो. अजून कोणाचं नाव घेऊ परत मी, कारण काय आहे रे, मी नावं घेतली ना तर बाकीच्यांचे फोन येणार, आमचं नाव घ्यायला काय झालं होतं, भोकं पडतात का आमची नावं घेतल्यावर, ते होणार. मग त्याच्यावरनं वेगळी भांडणं. आणि ज्यांची मी नावं घेणार ना आम्ही सगळे एकमेकांनाच ओळखतो, मग त्याच्यामध्ये त्यांच्याच होतं की माझं घेतलं तुझं नाही घेतलं, हो घरी. शिवम आणि वेदू तरी खुश होणार. हा, ते आता मोठाच भाऊ आहे तो, जगाला माहिती की माझाच मोठा भाऊ, त्याच्यासमोर मी ओपन होऊ शकतो, त्याला काय आनंद व्हायचा. हा, वेदूला होईल आनंद, कारण त्याचं नाव पहिल्यांदा घेतोय मी कुठल्या तरी पॉडकास्टमध्ये. कसा असतोस तू तुझ्या इनर सर्कलमध्ये? आणि तू जे ॲज अन ॲक्टर मी ऐकले की बऱ्याचदा असं होतं की जेव्हा तू काहीतरी डार्क कॅरेक्टर्स करतोयस किंवा असे कॅरेक्टर्स करतोय जे तुझ्या मूळ स्वभावा विपरीत आहे काहीतरी कम्प्लिटली, तिथं आपल्या इनर सर्कलचा जी आपली कम्फर्ट स्पेस आहे त्याचा आपल्याला खूप फायदा होतो त्या कॅरेक्टर्सला मागं सोडण्यासाठी. सो तुला तुझ्या इनर सर्कलमधनं असं काय कॉन्ट्रीब्युशन भेटलंय तुझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये पण आणि तुझ्या ओव्हरऑल इमोशनल वेलबिंगसाठी पण? भरपूर भेटलंय भरपूर, पण ऍक्टिंगच्या ह्याच्यासाठी नाही. काय म्हणतो आपण, एखादं कॅरेक्टर मला नाही आठवत की मी असं कधी पकडून ठेवलंय किंवा एखाद्या कॅरेक्टरमध्ये मी अडकलोय, असं कधी झालेलं नाहीये. कारण मोस्ट ऑफ द फिल्म मी ज्या केल्यात त्या सगळ्या महेश सरांसोबतच केलेल्या आहेत. तिथे एक रूल आहे की जोपर्यंत कॅमेरा समोर आहे तोपर्यंतच कॅरेक्टर धरायचं, कॅमेराच्या मागे आलं की कॅरेक्टर कॅमेरापाशीच सोडायचं, हा रूल आहे. हा, त्यामुळे 2 फायदे होतात. तू त्या कॅरेक्टरमध्ये गुंतून राहत नाही आणि ते कॅरेक्टर तुला मॅनिप्युलेट करत नाही. ह्या 2 गोष्टी होतात त्या नियमामुळे. त्यामुळे मला असं कधी झालं नाही की मी एखाद्या कॅरेक्टरमध्ये अडकून पडलोय किंवा काही. हा, इमोशनल गोष्टी आहेत की ज्या मी या दोघांकडे आजपर्यंत बऱ्याच बोललोय आणि मोकळा झालोय, आणि जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत ते खूपच राहतं. ते बोललं ना की मोकळं झालं एकदा की काही वाटत नाही. आणि इनर सर्कल आहे म्हणाल्यावर तेवढं तर निर्लज्ज असलंच पाहिजे की आपण काहीही बोलू शकतो रे याच्यासोबत. आता माझा मोठा भाऊ आहे, त्याच्यासोबत काय लाजायचं ना बोलायला, सख्खा मोठा भाऊ आहे माझा, त्याच्यासोबत काय लाजायचं बोलायला, तो फरक पडतो. देवावर विश्वास आहे तुझा? हो, का नाही. ॲज अ 19 year old तू स्वतःला किती स्पिरिच्युअली अवेकंड समजतोस? अवेकंड असं नाही, प्रत्येक जण सेकंदाला ग्रोथ होतो. जेवढे स्पिरिच्युअलिटी शिकशील तेवढं कमी आहे. तुला स्पेसचं माहिती आहे का, आपल्या स्पेस पर सेकंदाला वाढतंय, आपलं कंटिन्यू वाढतंय हे ब्रह्मांड. तसं मला स्पिरिच्युअलिटीचं वाटतं. जेवढं शिकतो ना तेवढं ते वाढत जातं. पण मग ते तुझ्यावर आहे की तू किती शिकतोस. जर तू 2 गोष्टी शिकलास आणि स्वतःला हुशार समजायला लागलास की हा, मी ही मुद्रा करायला शिकलो आणि मी महान, मला आता ध्यान करायला येतं, तसं नसतं. तुला त्याची वेळ माहिती पाहिजे, तू कुठे बसतोस, कसा बसतोस, हे सगळं तुला माहिती पाहिजे. आणि मला असं वाटतं की माझ्या ओळखीत असे बरेच जण आहेत की मी मेडिटेशन करतो आणि मी कुठेतरी सापडलोय असं मला वाटतं. असं खूप म्हणजे पिशव्या टाकतात ते मला. मी त्यांना तोंडावर म्हणले की नका हे करू, खूप हे झालोय ते झालोय. बर्थडे सांगितल्यावर असं करतात 2 सेकंद. मग काय ओळखलं स्वतःला जर 2 सेकंद लागतात तुला?
तर मला काय वाटतं की ते असं सांगतात ना की मी ध्यानाला बसलेलो आणि मला असं झालं, ऍस्ट्रल प्रोजेक्शन्स आले किंवा काहीतरी एक्सपिरियन्स, साक्षात्कार झाला आणि मी काहीच विचार करत नव्हतो आणि मी कंटिन्यू डोक्यात माझ्या हे चालू होतं की मी काही विचार करत नाहीये, मला काही विचार करायचा नाहीये. म्हणले इथेच माती खाल्ली ना तू. मला काही विचार करायचा नाहीये हाच एक विचार तुझ्या डोक्यात कंटिन्यू चालू होता. तेव्हा तुझं मेडिटेशनचं लक्ष कुठे होतं? इथे होतं का इथे होतं? मग ते त्याला सांगताच येत नाही. म्हणलं हेच नाही करायचं. विचार येत आहेत येऊ दे. ते ऑटोमॅटिकली काही वेळानंतर थांबतील. तिथून मला असं वाटतं की तिथून मेडिटेशन सुरू होतं. आणि मेडिटेशनची खूप एक अवघड प्रोसेस असते ती की जे विचार येत आहेत ना त्यांना फेस करणं. कारण खूप काय काय मनात विचार चालू असतात, खूप काय काय दिसतं आपल्याला. आपण ज्या वेळेला डोळे बंद करून ध्यान करत असतो खूप काय काय गोष्टी दिसतात. त्यांना अवॉइड करून डोळे उघडणं ही मला चूक वाटते. की आपण स्वतःचे लिमिट्स क्रॉस करायला स्वतःलाच अडवतोय असं मला वाटतं. जर आपण तिथे थांबलो आणि ते व्हिज्युअलाइज जे होतंय आपल्याला ते आपण फेस केलं ना की आपण एक स्टेप वर जातो असं मला वाटतं. करेक्ट. जेवढं मी मेडिटेशन किंवा नामस्मरण करतो, जेवढा मला आतापर्यंत एक्सपिरियन्स आलाय त्याच्यानुसार. कारण हा पर्स्पेक्टिव्ह मला बरोबर वाटतं. बिकॉज बरीचशी लोक मेडिटेशनकडे ॲज अन एस्केपिस्ट म्हणून बघतात. नाही, की त्यांची जी रियालिटी आहे त्याच्याकडनं त्यांना एस्केप करायचंय आणि त्यांना वाटतं की त्यातनं त्यांना स्ट्रेंथ भेटेल काहीतरी. बट मेडिटेशन तुमच्या रियालिटी पासून एस्केप करणं नाहीये, ती फेस करणं आहे. त्यानंतर तुम्हाला जी शांतता भेटेल तिथून तुम्ही काहीतरी स्ट्रेंथ गेन करू शकता. बरोबर, राईट. आणि तू मला सांग, स्पिरिच्युअलिटीची चर्चा चालू आहे म्हणून हा मुद्दा मला आला आत्ता डोक्यात. तू मंदिरात जातोस दर्शनाला तेव्हा तू काय काय करतोस? मी एकतर देवासमोर हात जोडतो, डोळे बंद करतो. माझं जे कनेक्शन आहे देवासोबत, अल्मायटी सोबत, ते माझं ते कम्युनिकेशन होतं तेवढ्या पुरतंच. जेव्हा मला वाटतं की हा मला जे सांगायचं झालंय ते सांगून झाले किंवा जे बोलायचंय ते बोलून झाले, तेव्हा मी शांतपैकी थोडंसं ॲम्बियन्स घेतो मंदिराचा, बसतो थोडा वेळ, परत एकदा हात जोडून मी जातो. ओके. असं काय करतो का तू की मंदिरात गेलं आणि देवा माझं हे काम कर प्लीज, माझं हे काम होऊ देत आणि मी मग परत येईन दर्शनाला, अनवाणी येईन वगैरे, असं काही केलंयस का तू? मला वाटतं की देवाकडं मागण्यापेक्षा, म्हणजे देवाकडं डायरेक्टली एखादी गोष्ट मागण्यापेक्षा तुम्हाला जे सांगायचंय, आय थिंक एक्सप्रेशन जास्त इम्पॉर्टंट आहे. मला वाटत नाही, कारण देवाला माहिती आहे ऑलरेडी मला काय हवं. मला ते त्याला मुद्दाम सांगायची किंवा त्याला नवस बोलायची किंवा त्याला काहीतरी आमिष दाखवायची गरज नाहीये. करेक्ट. तर मी त्या व्यक्तीत हे मागेल की देवा ही गोष्ट आहे जी मी परसिव्ह करतोय, त्या गोष्टीपर्यंत पोहोचण्याची किंवा त्याच्या लायक बनण्याची जर मी बुद्धी मागतोय देवाकडं किंवा ती हिंमत मागतोय, तर ते जास्त हेल्पफुल आहे. आय थिंक सो, त्याला आमिष देण्यापेक्षा. हा, आता मला एक खरं सांग, आजपर्यंत कोणत्याही देवळात तू गेला असशील, मंदिरात गेला असशील, तू कधी असं केलंयस की गेलायस देवाशी बोलायची सुरुवातच तू इथून केलीस की त्याच्याकडे व्यवस्थित तू पाहिलंस, त्याला कुठली वस्त्र घातली आहेत, त्याला आज नैवेद्य काय ठेवलाय, त्याच्या पाण्याचा गडू छोटा आहे की मोठा आहे, त्याच्यात पाणी कितपत भरलेलं आहे, आणि तू त्याच्याशी बोलायची सुरुवात कधी इथून केलीस का की तू आज खूप छान दिसतोयस आणि मला दर्शनाची संधी दिलीस त्याबद्दल खरंच थँक्यू, मला आज दर्शनाला येऊन भारी वाटलं, हे तू कधी केलंयस का? नक्कीच. ग्रॅटिट्यूड पासून तिथं खरी सुरुवात होते. जर मी कनेक्शन बद्दल बोलतोय की मला कनेक्टेड फील करायचं त्यासोबत, तर कनेक्शन तेव्हा एस्टॅब्लिश होतं जेव्हा त्या एनर्जीज दोन्ही साईडने येत आहेत. जर मी फक्त स्वतःबद्दल बोलतोय तर तो सेल्फिशनेस झाला. करेक्ट. ते फक्त मागणं झालं. माझा असा पर्स्पेक्टिव्ह आहे की जर आपण कुठे बाहेर दर्शनाला जातोय, शब्दातच आहे दर्शन म्हणजे काय की तुम्ही बघायला जाताय, त्याचं दर्शन घ्यायला जाताय, तुम्ही त्याला डोळ्यांनी पाहणार आहात तिथे जाऊन किंवा अनुभवणार आहात.
तर तिथे जाऊन आपली लिस्ट सुरू करण्यापेक्षा की देवा माझं हे कर, देवा माझं ते कर, मी नारळ फोडीन, मी 21 मोदक ठेवीन, हे करण्यापेक्षा ना तुम्ही जा, त्याचं दर्शन घ्या, त्याकडे बघा. मी 2-4 जणांना आतापर्यंत विचारलंय दर्शन घेऊन आल्यानंतर की मला सांगा त्याला वस्त्र कुठली घातली होती. नाही सांगतायत. का? कारण तिथे जाऊन तुम्ही लिस्ट सुरू करता ना. करेक्ट. तुम्ही दर्शन घ्यायला चालले, तुम्ही त्याला भेटायला चालले तिथे, मग ते घरात पण आहे, मग तुम्ही तिथे करा ना. करेक्ट. बाहेर जाऊन पण तुम्ही तेच करणार असाल आणि घरात पण तेच करणार असाल, तो पण बोर होईल ना तुम्हाला. नक्कीच. ठीक आहे, आपण आता एक फन सेगमेंट घेणार आहोत. ओके. ज्यामध्ये मी तुला काही वियर्ड क्वेश्चन्स विचारेल, ते तुला आन्सर करायचे. कितपत वियर्ड असतील ते कळेलच. ठीक आहे. नाव यू आर लाईक 19 years old. 18 पार केले. सिंगल आहेस? हो. कसं ठेवायचं विश्वास त्याच्यावर? अरे मग आता मी काय करू? आई शपथ सिंगल आहे बस. पण विचार करतोयस आता तू मिंगल व्हायचा? अशा हे बाबा नाही, कुठे काय तुला सांगू, एवढी मेडिसिनची नावं, ब्रांचेस आहेत, त्याचे एक्झाम्पल्स आहेत, त्याचाच वेळ जातो. अरे तू घरी ये, आजीला, मम्मीला, दादाला विचार की त्यांच्यासोबत मी किती बोलतो. अभ्यासाचाच एवढा वेळ जातो. मग जर मी घरीच वेळ नाही देऊ शकत, ते कुठनं आणू, तिथे कुठनं वेळ देऊ मी, असं होतं. ते आत्ता काय नाही, बघू जरा व्यवस्थित आधी मला सेट होऊ देत. तुझ्यासाठी आयडियल पार्टनर कसा असेल तुझा? ही विचार नाही केलाय मी कधी असा, पण विश्वासपात्र, मला एवढं विश्वासपात्र. ठीक आहे. एखादा एम्बॅरेसिंग मोमेंट सांगशील तुझं सेटवरचा? बॉल सोडून. बॉल शोधत होता ना तो टॅक्सी खाली, तू तेवढंच एक आहे. त्याच्या व्यतिरिक्त नाही, एम्बॅरेसिंग नाही रे, मला तरी आठवेना. कोणती एक लाईन आहे अशी जी ऑडिशन मध्ये नाही बोलायला पाहिजे, किंवा ऑडिशनच्या आधी नाही बोलायला पाहिजे डिरेक्टरला किंवा कास्टिंग डिरेक्टरला? की माझी ऑडिशन नाही घेतली तरी चालेल, मी हे करू शकतो. नाहीच बोलायचं, अजिबात नाही बोलायचं. इफ यू वेक अप, लाईक तू सकाळी उठलास आणि तुला एखादी युजलेस सुपर पॉवर भेटते काहीतरी, ज्याचा काही इतका यूज नाही आहे पण तुला भेटते, तर तू कोणती सुपर पॉवर चूज करशील? युजलेस? अनलिमिटेड झोप. युजलेसच पाहिजे ना. तुला एखादं हिस्टॉरिकल कॅरेक्टर प्ले करायचंय, किंवा एक हिस्टॉरिकल कॅरेक्टर जी तुला एका दिवसासाठी जगायचंय फक्त, तर तू कोणतं चूज करशील? अरे बापरे, लिस्ट भरपूर मोठी आहे, पण एक कॅरेक्टर. पात्रता नाहीये रे, जी मी नावं घेणे, म्हणजे माझ्या डोक्यात जी नावं आहेत तेवढी माझी पात्रता नाहीये की मला ती मिळावीत. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, माझा पर्स्पेक्टिव्ह हा आहे की ती अशी लोक होती ज्यांच्यासाठी लाखो लोक त्यांचा जीव द्यायला तयार होती. एक व्यक्ती असा आहे ज्याने स्वराज्य उभं केलं, त्याच्यासाठी संपूर्ण लोक जीव द्यायला तयार होती. त्या माणसाची ताकद काय असेल ती अनुभवण्यासाठी मला फक्त ती भूमिका एकदा करायची. पुढच्या सेगमेंटमध्ये मी तुला एक क्विक वर्ड्स देईन, ठीक आहे, आणि मी ते वर्ड बोलल्यानंतर तुझ्या डोक्यामध्ये जो पहिला शब्द येतोय तो तू पटकन बोलायचा आहे, ठीक आहे? रेडी? नाटक. कलाकार. ओके. शाळा. कॉलेज. संगीत. विद्या. डार्क ह्युमर. कॉमेडी. प्रेम. संदीप धर्माधिकारी. सलमान खान. भाईजान. विनोद. अरे नाही, मला असं पटकन काही सुचत नाहीये, पण एंटरटेनमेंट. ओके. इंस्टाग्राम. काम चालव ऍप्लिकेशन. महेश मांजरेकर. लेजेंडरी माणूस. पुणे. तिथे काय होणे. पॉडकास्ट. ओपन अप होण्यासाठी आणि गप्पा मारण्यासाठी एक चांगली वेळ. शेवटचं चॅलेंज असं आहे की जो पहिला शब्द होता तुझा
नाटक, तो आणि पॉडकास्ट हा शब्द घेऊन तुला एक वाक्य तयार करायचं. नाटक करण्याचं मला भाग्य मिळालं, तिथून मी एक चांगला कलाकार होऊ शकलो आणि या पॉडकास्टमध्ये मी येऊ शकलो, त्याबद्दल धन्यवाद. याच नोटवरती तुला एक शेवटचा प्रश्न विचारतो. आम्ही प्रेमला दिग्या म्हणून बघितलंय, सिद्धू म्हणून बघितलंय अंतिम मध्ये, राईट? आम्हाला प्रेम पुढं कुठं बघायला भेटेल? प्रेमचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत? तो स्वतःला पुढच्या 5-6 वर्षामध्ये कुठं बघतो? मी फक्त ऍक्टिंग फील्ड मधलं विचारतोयस? एनिवे, जरी ऍक्टिंग नसेल तरी पण तुझे काय प्लॅन्स आहेत पुढचे, इफ नॉट ऍक्टिंग? हा, म्हणजे ऍक्टिंग मध्ये तर मला करायचीच आहे पुढे प्रोग्रेस, प्रचंड करायची. त्या व्यतिरिक्त मला एक उत्तम चेस खेळाडू व्हायचंय. माझं स्वप्न आहे की मी सुपर ग्रँड मास्टर व्हावं चेस मध्ये. त्यासाठी तुला 2800ची रेटिंग क्रॉस करावी लागते, 2700-2800ची रेटिंग, जी खूप अवघड आहे ते माहिती आहे मला, पण करणार मी ते. आणि ऍक्टिंग मध्ये विचारलंस तर खूप चांगला आणि लोकांमध्ये मिसळलेला कलाकार व्हायचा आहे मला, की उगाच 2 फिल्म केल्या आणि ढगात गेलो असं नाही. मला इथेच राहून तिथे पण काम करायचं, एवढा चांगला कलाकार व्हायचा आहे मला. कसे रोल्स करायला आवडतील तुला पुढे? एक चॅलेंज खूप मोठं घ्यायचं आहे मला. आपले लक्ष्मीकांत बेर्डे आहेत ना, लक्षा मामा, त्यांचा एक होता विदूषक, माहिती आहे तुला? प्रचंड इमोशनल फिल्म आहे. आणि माझं म्हणजे असं नाही की मी स्वतःला हे करतोय, पण मला माहिती आहे की मी रडण्यामध्ये वीक आहे. तर मला एक तशी फिल्म करायची आहे सोलो, ज्याच्यामध्ये मी कम्प्लीट इमोशनल असेन आणि लोकांच्या मनात त्या भूमिकेने घर केलं पाहिजे. असं मला एक प्रोजेक्ट एवढं करायचं आहे. ते आता बघू कधी होईल तेव्हाची. ॲज अ 19 year old तू स्वतःच्या जे तुझं यंगर व्हर्जन आहे 12-13 वर्षाचं, त्याला काय सांगशील? किंवा जे समोर येत आहेत कलाकार आता तुझ्या वयाचे, जे आत्तापासून स्टार्ट करायचा प्रयत्न करतात, त्यांना काय तू शेवटचा संदेश देशील? अभ्यास, फक्त आणि फक्त अभ्यास. त्याच्याच जोरावर सगळं काय होऊ शकतं. जर अभ्यास नसेल ना तर त्या विद्येची किंमत आपल्याला कळत नाही. आणि जोपर्यंत विद्येची किंमत करणार नाही किंवा आपण देणार नाही, तोपर्यंत आपल्याला कलाकार म्हणून किंमत मिळणार नाही. ती किंमत कमवायची असेल तर विद्येला किंमत द्या, तिला किंमत द्यायची असेल तर तिचा अभ्यास कर. एवढंच मला सांगायचं. थँक्यू व्हेरी मच प्रेम, खूप छान वाटलं तुझ्यासोबत बोलून. पॉडकास्ट बद्दल आणण्यासाठी पण थँक्यू, आणि खूप खूप शुभेच्छा तुझ्या पुढच्या प्रवासावर. थँक्यू. तुम्ही मला बोलवलं त्याबद्दल तुमचं थँक्यू. आणि तुम्ही सगळे खूप भारी आहात आणि मला तुमच्यासोबत अजून पुढे काम करण्याची खूप इच्छा आहे. 100%. चल, थँक्यू.